हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर आज आपलं लाईव्ह भेटायचं ठरलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे मी आली आहे तुमच्या भेटीला. आणि आज आपला विषय आहे गोवा. तर तत्पूर्वी मला एक गमतीशीर गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे. ती म्हणजे अशी की जेव्हा मी पोस्ट टाकली की गोवा आणि संस्कृतीबद्दल आपण लाईव्ह बोलूया, ओके, तेव्हा काही मजेशीर गोष्टी अशा घडल्या की मला खूप लोकांनी असे मेसेज केले की अरे वा, गोव्यात आहेस का, छान, मस्त, एन्जॉय कर. खूप लोकांनी मला असं विचारलं की गोव्याला काय अचानक, किंवा गोव्याहून येताना काय आणणार आहेस. आपल्याकडे सोशल मीडियावर जेव्हा एखादी पोस्ट येते तेव्हा ती थोडीशी नीट वाचली का जात नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ती वाचा ना, काय लिहिलंय. गोवा आणि संस्कृती ह्याच्याविषयी आपण लाईव्ह गप्पा करूया, है ना. तर ठीक आहे, असो, असे गैरसमज होत असतात आणि त्याला मी काही नाही करू शकत. पण मी आज काही गोव्यात नाही आहे, गोव्याबद्दल आपण बोलणार आहोत, गोव्याच्या संस्कृतीबद्दल आपण बोलणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की हे गोवा असं वेगळं कसं काय झालं. म्हणजे 1510 सालचा जर आपण विचार केला त्या काळात, तर त्या काळात कसं होतं सगळं चित्र. जे काही मी वाचन केलं आहे, जे काही रेफरन्स मला मिळाले आहे, गोव्याच्या इतिहासाबद्दल थोडंसं, गोव्याच्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याआधी आपण थोडासा 1500 सालचा इतिहास जाणून घेऊया असं मला वाटतं. आणि 1510 साली गोव्यात पोर्तुगीज कसे आले, की त्यांना बोलावलं गेलं, काय माहितीये कोणाला याच्याबद्दल. 1510 साली गोव्यावर मुघलांचं राज्य होतं. म्हणजेच आदिलशहा निजामपूरचा, त्याचं राज्य होतं, त्याची गादी होती. पण त्या काळात अशी घटना घडली होती की या आदिलशहाचा मृत्यू झाला होता. तो जो त्या काळातला त्या गादीवर बसलेला निजामपूरचा आदिलशहा होता आणि त्याचा छोटा मुलगा याला गादीवर बसवलं होतं. या काळात खरं तर तिमोजी नायकांनी पोर्तुगीजांना गोव्यात इन्व्हाइट केलं, जे ऑलरेडी कर्नाटकात, केरळमध्ये त्या विभागात आलेले होते. ओके, आता तिमोजी नायकांनी किंवा तिमण्णा असं ज्यांना म्हटलं जायचं, त्यांनी काय इन्व्हाइट केलं होतं, कारण पोर्चुगीजांकडे नेव्हल आर्मी होती, नेव्ही होती, जे त्या काळात गोव्यात नेव्हल आर्मी नव्हती किंवा त्याबद्दल खूप कुतूहल होतं. जसं की तोफा या सुद्धा पोर्तुगीजांनी ज्या आणल्या गोव्यात येताना, तर त्यांच्याकडे एक युद्ध सामग्री होती. आणि ह्या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी, या सगळ्याचं ज्ञान घेण्यासाठी त्यांना, खरं म्हणाल तर आजच्या भाषेत म्हणायचं तर आमंत्रण दिलं होतं त्यांना मिलिटरी मदतीसाठी, की त्या काळात जी मिलिटरीची मदत लागणार होती त्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. आणि पोर्तुगीज आले तेव्हा ते केरळमध्ये होते, केरळमधनं ते गोव्यात आले. आणि गोव्यात आल्यावर मात्र परिस्थिती बदलली. का बदलली? कारण गोव्यात आल्यावर त्यांना गोव्याचं निसर्ग सौंदर्य आवडलं. ते एक पोर्ट होतं, बंदर होतं, जिथनं त्यांना व्यापार वाढवता
येण्यासारखा होता. बरं, पोर्तुगीज येताना त्यांच्या सोबत मसाले घेऊन आले, ते येताना त्यांच्यासोबत तोफा घेऊन आले, ते येताना त्यांच्यासोबत त्यांचं नेव्हल आर्मी घेऊन आले. सो ते खूप स्ट्रॉंग हेडेड होते. ते सगळ्या गोष्टी ठरवून जरी आले नसले तरी जेव्हा त्यांनी गोवा पाहिलं, जेव्हा त्यांनी गोव्याची संस्कृती पाहिली, गोव्यातली साधी भोळी माणसं पाहिली, तेव्हा त्यांनी ठरवलं की नाही, आता इथेच वास्तव्य करायचं आहे. आणि त्यानंतर काय झालं? त्यानंतर एक वेगळाच इतिहास घडला. खरं तर ट्रेडिंग करण्यासाठी ते इथे आले होते आणि इथल्या जे राज्य करणारे होते त्यांना असं वाटलं होतं की हे काय येतील, मसाल्यांचा व्यापार करतील, कदाचित आणखीन काही गोष्टींची देवाणघेवाण होईल आणि मग ते परत जातील. पण तसं घडलं नाही, कारण गोवा हे मध्यवर्ती ठिकाण होतं. गोव्याहून मुंबई सुद्धा सोपं होतं है ना, या भागात येणं. दख्खनचा एरियासुद्धा त्यांना पाहता येऊ शकत होता. त्यांना केरळ कर्नाटक हा विभागही गोव्यावरनं पाहता येऊ शकत होता. आणि मुख्य कारण जे आपण म्हणतो की गोवा हे पोर्ट होतं. सो आदिलशहा सुलतानाचं निधन झालं होतं, त्याचा छोटा मुलगा गादीवर होता आणि याचा फायदा पोर्तुगीजांनी उचलला. कसा? त्यांनी तिथल्या सामान्य जनतेला व्यापारात मदत करायला सुरुवात केली. आता अचानक इतकी सगळी टेक्निकल मदत मिळते आहे, शेती करायला मिळते आहे है ना, ते या सगळ्या गोष्टींचं खूप कुतूहल होतं, लोकांना खूप अप्रूप होतं या सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे त्यांनी सामान्य जनतेला इम्प्रेस करायला सुरुवात केली आणि मग मसाले देता देता है ना, अनेक गोष्टींची देवाणघेवाण करता करता पोर्तुगीजांनी त्यांच्या रिलिजियस गोष्टी सुद्धा लोकांच्या हळूहळू पेरायला सुरुवात केली. धर्मप्रसार करणं हाही एक वेगळा हेतू होता, वेगळा उद्देश होता, जो त्यांचा माइंडसेट होता. आणि मग हळूहळू